आपले स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांची आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली असेल. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा बऱ्याच मुलांचं आता कंप्लीट झालं असेल. मग आता इथून पुढचे टप्पे कोणते आहेत? इथून पुढे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि तिथून पुढे कॅप राऊंड आणि स्पॉट राऊंड असे हे टप्पे तुम्हाला बघायला मिळतील. मग या टप्प्यांमध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मेरिट लिस्ट. तर मेरिट लिस्ट ही दोन वेळा अपियर होते. पहिल्यांदी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर एक 3 दिवसाचा तुम्हाला कालावधी मिळतो जर तुमचे काही चेंजेस करायचे असतील किंवा जर डाटा काही तुमचा चुकीचा अपलोड झाला असेल या लिस्टमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड अनालिसिस करणार आहोत 2024-25च्या पर्संटाईल आणि रँकचा आणि त्याच आधारावर मग 2025-26 म्हणजे या अकॅडमिक इयरसाठी कोणती रँक तुमची येऊ शकते, तुमच्या पर्संटाईलवर कोणती रँक येऊ शकते याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येऊन जाईल की तुमची रँक तुम्हाला अंदाज म्हणजे अप्रॉक्सिमेट रँक तुम्हाला समजल्यावर नक्की तुम्हाला कोणती सीट कॉलेजमध्ये मिळू शकते याच्याबद्दल तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल. तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करू. ही या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला इथे तुम्हाला बघायला मिळून जाईल. इथून आपण ही मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली आहे. तर या मेरिट लिस्टमध्ये क्लिअरली आपल्याला मेन्शन केलेले सगळे मायनॉरिटीचे टाईप किंवा EWS, TFWS, PWD, डिफेन्स, ऑर्फन किंवा जी काही कॅटेगरी असेल या सगळ्या कॅटेगरी इथे दिसतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा EN ॲप्लिकेशन ID म्हणजे आपण आत्ता तुम्ही सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं असेल मग तेव्हा तुम्हाला एक EN नंबर जनरेट झाला असेल तो हा इथे दिसतो आणि त्यामध्ये तुमचे HSCचे मार्क, SSCचे मार्क जे तुम्ही फिल केलेत की किंवा जे तुमचे ॲक्च्युअल मार्क आहेत ते देखील इथे दिसतात. असा सर्व डाटा तुम्हाला इथे बघायला मिळेल. याच बेसिसवर ही रँक लिस्ट बनवलेली असते. आता रँक नक्की कशाच्या आधारावर बनते याचे पण काही क्रायटेरिया आहेत. जर कुणाचे पर्सेंटाईल सेम असतील तर मग सेम पर्सेंटाईल असल्यानंतर त्याचे PCMचे मार्क्स बघितले जातात. म्हणजेच MST-CET मॅथ्समध्ये किती पर्सेंटाईल आहेत, मॅथ्स नंतर फिजिक्समध्ये किती आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती आहेत याच्या आधारावर ही लिस्ट बनते. त्यानंतर ते जरी सेम असतील तरी मग पुढे जाऊन HSCमध्ये मॅथ्सचे मार्क किती आहेत, फिजिक्सचे किती आहेत, केमिस्ट्रीचे किती आहेत ते जरी सेम असले तर मग पुढे SSCचे मार्क्स त्याच क्रमाने बघितले जातात. तर याच लिस्टचा आपण एक डिटेल्ड अनालिसिस करून एक रिपोर्ट बनवलेला आहे. या रिपोर्टमध्ये तुम्हाला समजेल की नक्की मागच्या वर्षी रँक आणि पर्सेंटाईलची काय सिच्युएशन होती. 12 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मागच्या वर्षी मिळालेले होते. 100 पर्सेंटाईल मिळाल्यानंतर जो पुढचा डाटा आहे तो म्हणजे 99 पर्सेंटाईलचा. 99 पर्सेंटाईलच्या अबव म्हणजे 2839 विद्यार्थी हे 99 पर्सेंटाईलच्या पुढे होते. त्या व्यतिरिक्त 95 पर्सेंटाईलसाठी 15,157 मुलं 95 पर्सेंटाईलच्या अबव होते आणि तसेच 90 पर्सेंटाईलच्या अबव असणारे विद्यार्थी हे 29,698 विद्यार्थी आपल्याला बघायला मिळाले होते. तर हा एक ह्यूज नंबर आहे आणि आता मग या रँकच्या बेसिसवर या वर्षी नक्की कोणती रँक तुमची येऊ शकते किंवा त्या रँकवर तुम्हाला पुढे कोणतं कॉलेज मिळू शकतं यासाठी हा एक रिपोर्ट तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. आता जर मागच्या वर्षीप्रमाणे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर एकदम सिंपल आहे. 2969 या नंबरनी तुम्ही मागच्या वर्षीच्या कुठल्याही पर्सेंटाईलला मल्टिप्लाय करू शकता आणि 2,96,900 या नंबरमधून जर तो नंबर तुम्ही मायनस केला तर तुम्हाला ती रँक दिसून येईल. आता हे कॅल्क्युलेशन आपण कसं केलंय तर एकदम सिंपल आहे. जर आपल्याला जर हे समजलं की 99 पर्सेंटाईलच्या अबाउट 2,839 विद्यार्थी होते तर ऑब्विसली 90 पर्सेंटाईलच्या पुढे 28,390 विद्यार्थी असू शकतात किंवा हे अप्रॉक्सिमेट आपण काढतोय. तर याच आधारावर आपण हा निष्कर्ष काढलेला आहे की नक्की कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं वगैरे. जर पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. पर्सेंटाईल ही रँक असते म्हणजे तुम्ही किती विद्यार्थी हे तुमच्या मागं आहेत. आता उदाहरणार्थ जर कोणाची पर्सेंटाईल 99 पर्सेंटाईल कोणाची जर आले असतील तर याचा अर्थ काय तर 100 विद्यार्थी जर त्या एक्झाममध्ये अपियर झाले तर 99 विद्यार्थी हे त्या विद्यार्थ्याच्या मागे आहेत. ओके, अकॉर्डिंग टू रँक आणि त्याचे मार्क्स. तर यालाच पर्सेंटाईल म्हणतात आणि पर्सेंटेज हे सगळ्यांना माहितीच आहे. 100 पैकी किती मार्क्स मिळतात त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो. तर हे पर्सेंटाईल काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला आपण मागच्या वर्षीच्या प्रमाणे बघू शकत होतो. आता त्यापुढे जर डाटा बघायचा झाला तर 2024 मध्ये
म्हणजेच 2024-25 या अकॅडमिक इयरमध्ये 3,14,675 मुलांनी MSTCT साठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्यापैकी 2,95,577 मुलं हे ॲक्च्युअल MSTCT त्यांनी दिली आणि त्यामधले 1,79,631 मुलं यांनी कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे आपल्याला कळतंय की 60.77% हे कॅप राऊंडसाठी मुलं गेले होते. म्हणजे ज्यांचा रिझल्ट लागल्यानंतर 60% मुलांनी कॅप राऊंडसाठी त्यांनी जायचं ठरवलं. मग त्याच आधारावर आपण आता 2025चा डेटा बघितला तर यावर्षी 4,64,263 एवढे विद्यार्थी हे 2025-26च्या MSTCT साठी अपिअर झालेत. त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि 4,22,863 विद्यार्थी हे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये MSTCT दिली. आता हा नंबर आपल्याला इथे दिसेल की नक्की किती वाढलाय. मागच्या वर्षी 2,95,000 विद्यार्थ्यांनी हे MSTCT साठी अपेअर झाले होते आणि तोच आकडा आता 4,22,863 एवढा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आता अंदाजा आला असेल की यावर्षी किती जास्त कट ऑफ वाढू शकतो. आता कट ऑफ वाढेल की कमी होईल यासाठी आपण 2 मेथड्स वापरतो, सीट इनटेक आणि टोटल जेवढे विद्यार्थी बसले होते सीईटी साठी ते. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे सीट इनटेक आपल्याला कधी कळेल तर थोड्या दिवसात प्रत्येक कॉलेजचा सीट मॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळेल. मग त्यानुसार आपण ऍक्च्युअल ठरवू शकतो की नक्की कट ऑफ वाढणार आहे की कमी होणार आहे. पण जो हा आपल्याला डेटा दिसतोय जेवढे विद्यार्थी यावर्षी वाढलेत त्यानुसार तर नक्कीच यावर्षी कट ऑफ फारच वाढणार आहे. ओके, मग आता मागच्या वर्षी काय होतं, 60% मुलं हे कॅप राऊंड साठी गेले होते. मग त्याचेच आपण जर आता 4,22,000चे 60% काढले तर 2,56,000 मुलं यावर्षी कॅप राऊंड साठी आपल्याला अप्रॉक्सिमेट दिसतील. मग आता 2,56,973 याला आपण जर 100ने डिवाइड केलं तर 2,569 मुलं येतात. म्हणजेच 2,569 मुलं यावर्षी 99% अबव आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, हे सगळं अप्रॉक्स जरी असलं तरी हे जवळजवळ त्याच्याच जवळजवळ आपल्याला हा डेटा बघायला मिळेल जो ऍक्च्युअल डेटा असेल तो. तिथून पुढे जर आपण बघितलं तर यावर्षी आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो म्हणजे तुमची रँक प्रेडिक्ट करण्यासाठी. तर यावर्षी एक 37,000 ते 41,000 या रेंजमध्ये आपल्याला 90% अबव विद्यार्थी बघायला मिळू शकतात. हा पण एक खूप मोठा नंबर आपल्याला यावर्षी बघायला मिळेल. मग आता रँक कशी प्रेडिक्ट करायची यावर्षी, तर जे काही तुम्हाला पर्सेंटाईल असतील त्या पर्सेंटाईलला 3950 या नंबरने मल्टिप्लाय करा आणि 395 म्हणजेच 3,95,000 यामधनं तो नंबर मायनस करा. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे आत्ता जेवढे पर्सेंटाईल तुम्हाला दिसत आहेत त्या पर्सेंटाईलवर तुम्हाला एक तुमची अप्रॉक्स रँक समजून जाईल. मग आता ही अप्रॉक्स रँक समजल्यानंतर तुम्ही बाकी विचार करू शकता की नक्की तुम्हाला कोणती ब्रांच मिळेल, कोणतं कॉलेज मिळेल त्या. आणि जरी अजून सीट मॅट्रिक्स समजला नसला तरी सीट मॅट्रिक्स मध्ये काही खूप मोठा बदल होत नसतो. जास्तीत जास्त एक 20 ते 30%चा फरक आपल्याला बघायला मिळेल. मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमची सीट कुठली मिळेल किंवा कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल हे तुम्ही बघू शकता. तर हाच होता आपला रँक आणि पर्सेंटाईलचा अनालिसिस. याच अनालिसिसवर तुम्ही बाकी आता पुढे कुठली ब्रांच निवडायची किंवा पुढे कॅप राऊंड मध्ये काय स्ट्रॅटर्जी तुमची असणार आहे, स्पॉट राऊंड मध्ये काय तुमचं पुढचं प्लॅनिंग असणार आहे हे तुम्ही अकॉर्डिंगली ठरवा. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. प्रत्येक MSTCTच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांची रँक प्रेडिक्ट करता येईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर आपण पर्सनल काउन्सिलिंग घेतो. त्याची फी देखील फार कमी आहे. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आपण नवीन सिरीज देखील स्टार्ट केली आहे ती म्हणजेच टॉपर सिरीज म्हणजेच सिनियर गायडन्स सिरीज, ज्यामध्ये तुम्हाला COEP, PICT, VIT आणि अशा प्रत्येक कॉलेजमधले विद्यार्थी गायडन्स करण्यासाठी येतील. कालच आपलं पहिलं वेबिनार झालेलं आहे आणि आता असेच वेबिनार नेक्स्ट कॉलेजच्या मुलांचे असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.